खंडेरावाची चतुर्भुज मूर्ती पाहिल्यानंतर शिवशक्तीच्या आधाराची कल्पना मनाला स्पर्शून जाते. एका हातात खडग तर दुसऱ्या हातात त्रिशूल पेललेला आहे. ही मूर्ती पूर्वी शेंदूर चर्चित पानांपासून तयार झालेली होती, परंतु कालावघात शेंदूर चर्चून तिचंही असं रूप तयार झालं. खंडेरावाच्या दोन्ही बाजूला त्याच्या दोन्ही बायका म्हणजेच म्हाळसाई आणि भानुबाई विराजमान आहेत. भूगर्भातून उत्पन्न झालेलं स्वयंभू पंचलिंग सुद्धा इथे आहे. येलकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार. 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 अरे देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा विठोबा एकच आहे. देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा विठोबा एकच आहे. शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही. शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही. खंडू देवाच्या नावाचा लावा मस्तकी हा भंडार. अरे येलकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार. 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 शिंगणापूरचा महादेव, गाणगापूरचा दत्तराव, द्वारकेचा कृष्णदेव एकच आहे. शिंगणापूरचा महादेव, गाणगापूरचा दत्तराव, द्वारकेचा कृष्णदेव एकच आहे. कमलामधला ब्रह्मदेव, शेषावरला विष्णुदेव, पाताळाचा शेषराव वेगळा नाही. कमलामधला ब्रह्मदेव, शेषावरला विष्णुदेव, पाताळाचा शेषराव वेगळा नाही. अनंत रूपे घेऊन केला भक्तांचा उद्धार. येलकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार. 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 खंडेरावाच्या मंदिराच्या आवारातच किरणेश्वराचं म्हणजे श्री शंकराचं छोटंसं आणि नुकतंच बांधकाम केलेलं मंदिर आहे. भक्तगण याला सुद्धा आवर्जून भेट देतात. अरे देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा विठोबा एकच आहे. देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा विठोबा एकच आहे. शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही. शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही. खंडू देवाच्या नावाचा लावा मस्तकी हा भंडार. अरे येलकोट जय मल्हार. खंडेराव मंदिराचे विश्वस्त श्री नितीन आमले आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. आम्हाला इथल्या मंदिराच्या पूजा अर्चनेविषयी म्हणजे किरणेश्वरच्या आणि खंडेरावाच्या हे सांगू शकाल? दैनंदिन पूजा अर्चनेविषयी. इथे रोज सकाळी 8 वाजता मंदिर खुललं जातं. पंचामृत स्नान केलं जाते आणि वस्त्र चढवलं जातं. त्याच्यानंतर आरती आणि संध्याकाळी पण आरती केली जाते. मग असा विशेष नैवेद्य असतो काही? नैवेद्य रविवारच्या दिवशी असतो. कसला असतो नैवेद्य? तो भाकर, भरीत भाकर. अच्छा, ओके. आणि मग इथले सण कुठले कुठले साजरे केले जातात? इथं वर्षातून एकदा यात्रा साजरी केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी. चंपाषष्ठीच्या दिवशी. बरं, ओके. चंपाषष्ठीच्या दिवशी पालखी मिरवली जाते. पालखी मिरवून संध्याकाळी 12 बैलगाड्यांचा कार्यक्रम असतो. 12 बैलगाडा उत्तम मांडे
म्हणून पुजारी आहेत, ते ओळखतात. बरं. आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल राहते. आणि इथलं एकंदरीत वातावरणाविषयी आम्हाला सांगा ना. वातावरण इथं मिलिटरी जवळ असल्यामुळं इथं दुकानांची रहदारी ते नाही आहे, पोल्युशन फ्री आहे आणि कॅन्टोन्मेंट जवळ असल्यामुळं झाडांचे येते काळजी घेतली होती. कारण आम्ही येताना बघितलं की इथे खूप सुंदर बाग आहे, बगीचे आहे, इथे संगीत स्थान पण आहे, इथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. आणि मग इथे असे देवालयाकडनं आणखीन काही गोष्टी केल्या जातात का? सूरसंगीतस्थळ जे आहे ते महिन्यातून एकदा तिथं मिलिटरीचा बँड वगैरे होता. हां. आणि बाकी एवढं काही आहे, गार्डन आहे. अच्छा. ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया निर्मळ